नमस्कार मैत्रिणींनो. आजची कहाणी ही माझी आहे बरं का. एक सॉफ्टवेअर इंजिनियर ते हाऊसवाईफची कहाणी. शेवटपर्यंत पहा, ऐका आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ती. आज मी एक अशा वाक्यातून सुरुवात करणार आहे ना, प्रत्येक स्त्रीने आयुष्यात कधीतरी ते ऐकलं असेल किंवा ऐकावं लागतं. तू एवढी शिकलीस, त्याचा काय उपयोग ग? शेवटी घरातच बसली आहेस ना तू. हे वाक्य ऐकल्यावर मनाला खूप वेदना होतात. मे बी तुमच्याही झाल्या असतील. कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते. असं वाटतं आता काय करावं आणि काय नाही. कधी स्वतःवर शंका येते की खरंच आपण एवढं शिकलोय, खरंच का बरं असं होतं आणि आपण विचार करायला लागतो. पण आज मी ठामपणे सांगते आणि सांगायला उभी आहे की शिक्षण कधीच वाया जात नाही, कधीच. एक सॉफ्टवेअर इंजिनियर ते हाऊसवाईफची कहाणी पहा तुम्ही. मी आज तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्या प्रत्येक जणांची उत्तरं देणार आहेत की त्यांना वाटतं की काय करते हे, एवढी मोठी इंजिनियर होऊन घरातच बसली आहे. आणि कधी काळी हिने किती आवडला शिक्षणाचा आणि शिकते म्हणून हिने किती नाटकं केली. आज जे मी बोलतेय त्यात कदाचित माझं मन भरून येईल, मी इमोशनल होईल, मी बोलताना माझे शब्द डगमगतील. पण प्लीज मला समजून घ्या, कारण हा तेवढा इमोशनल टॉपिक माझ्यासाठी आहेच. एक 19 वर्षाची मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी येते, माहेर सोडते आणि सासरी येते. तिच्या मनात काय काहूर उठलं असेल, तिला काय वाटत असेल. मला वाटायचं मी तर आयुष्यात जगले नाही आहे. आत्ता तर माझ्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. ना मी कधी ट्रिपला गेले, ना कधी कुठे फिरायला गेले. आत्ता तर माझं लग्न होतं आहे आणि मी आता काय करू, म्हणूनच मला रडायला यायचं. शाळेत मी नेहमी पहिल्या 3मध्येच असायचे. आणि हे फक्त यूट्यूबसाठी सांगते म्हणून नाही बरं का, हे रिअल परिस्थिती आहे. मी पहिल्या 3मध्येच असायचे शाळेत असताना. एवढी हुशार आणि टॅलेंटेड मी होते. त्याच्यामुळं कधी ट्रिपला जाणं, फिरायला जाणं किंवा गावाला आईबरोबर जाणं हे मला कधी पटत नव्हतं. इव्हन मी कधी शाळा बुडवून घरीही बसत नव्हते. त्यानंतरनं गावातून सोडलं शिक्षण आणि शहरात गेले. 2 वर्ष 11वी-12वी कसे तरी तिथं काढले. मी आता त्या सिटीचा, गावाचा उल्लेख करणार नाही. तुम्हाला जर ती स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, तर मी इन डिटेल सांगेन. त्यानंतरनं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण आपल्या गावाकडली माणसं, आता 18 वर्ष कंप्लीट झालं, आता मुलीचं लग्न करून टाका. मग काय, झालं लग्न. पण माझ्या पुढे एकच प्रश्न होता. मी तर माझी लाईफच जगले नाही, मी काहीच पाहिलं नाही या लाईफमध्ये. आता मी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कशी सांभाळू. पण माझ्या मनामध्ये एकच होतं, एक ध्येय होतं की शिक्षण सोडायचं नाही. लग्नहीलाही होकार मी एकाच अटीवरती दिला की मला पुढे शिकू द्यायचं. मी माझं शिक्षण सोडणार नाही, मी माझ्या शिक्षणामध्ये कसलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मग काय, तिथून एकीकडे संसाराचा गाडा आणि एकीकडे इंजिनिअरिंगचा प्रवास, असा काही माझा प्रवास सुरू झाला. कधी हॉस्टेल, कधी घर, कधी अपडाऊन करणं, यात माझी चांगलीच तारांबळ उडत होती बरं का. घर कसं मॅनेज करायचं, सासरच्या लोकांना कसं मॅनेज करायचं. कॉलेजमध्ये गेल्या प्रोफेसर लोकांना वेळेतच फाईल सबमिशन हवं असायचं, असाइनमेंट वेळेतच हवं असायचं. त्यांना कसं मॅनेज करू, घर कसं मॅनेज करू. एवढ्यात माझी एवढी नाचक्की व्हायची ना की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आणि वयही लहानच आपलं. मी काय एवढी मोठी नव्हते. जगाचा आणि व्यवहारी ज्ञान तर मला बिलकुलच नव्हतं. जगाचं काय चाललं आहे हे मला काहीही कळत नव्हतं. मी माझ्या धुंदीतच मी असायचे. माझं एकच टार्गेट, अभ्यास करायचा, फक्त अभ्यास.